जय खानदेश भाई. आपलं जे सिरीज चालू आहे लसई मसई शाब्दिक उदाहरण त्यांना भाग 14 आहे. ठीक आहे. आता हे करत असताना आपण काय करायला माहिती आहे का, तुम्हाला आता खूप वेगळा इंटरेस्टिंग उदाहरण मी आणलेले आहेत, त्यातून दिली का. ठीक आहे. दोन संख्या अनुक्रमे दोन संख्या अनुक्रमे अनुक्रमे 4x 6x असून 4x व 6x असून 6x असून त्यांचा मसावी त्यांचा मसावी 16 आणि लसावी 96 आहे. आणि लसावी 96 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. संख्यांची बेरीज आता आपण देखा मागला पहिले फरक काढा. हा एक्स ची किंमत काढी, पहिली किंमत काढी. आता काय काढणे आपल्या दोन्हीची बेरीज काय काढणी आहे बेरीज. अशा वेळेस काय करायचं, मागला आपण सूत्र वापरतो तेच वापरणार. कोणतं ते आता आपण पहिली संख्या लिहू. पहिली संख्या 4x. असा 9 उदाहरण तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नक्की भेटतील, फक्त भेटतील. चला पहिली संख्या 4x, दुसरी संख्या 6x. ठीक. आता बस दोन संख्यांचा गुणाकार गुणिला दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसाईला मसाला. सूत्र तेच. ठीक. बरोबर लसावी गुणिला मसाला. ठीक. 4x गुणिला 6x बरोबर लसावी किती अजून आला मसावी 16 आणि लसावी 2 लसावी 96 आणि मसावी 16. ठीक. आता 7 चौक 24 x 13 वर्ग 96 गुणिला. ठीक आहे. आता आपण करू 24x बरोबर 96 गुणिला. संबंध काय करत तर दोन संख्याचा गुणाकार केले तर 6 चौक 24 आणि x x गुणाकार करा x स्क्वेअर काय. ठीक. आता इकडे गुणिले नका दो भागीला 96 गुणिला 16 भागीला 24 बरोबर x स्क्वेअर. जी संख्या ती x स्क्वेअर म्हणाली. 24 24 चौक 96 16 चौक 64. आता 64 कोणा वर्ग आहे 8 ना. x ची किंमत किती होती 8 होती. आता पहिली संख्या काय 4x आहे का 4 गुणिला 8 8 चौक 32. दुसरी संख्या 6x आहे. x ची किंमत 8 येईल. 6 गुणिला 8 8 चौक 48. दोनची बेरीज 4 आहे. मग 48 अधिक 32. 8 अजून 10 40 7 बेरीज किती होणे. इथला सिंपल आणि साधा साधा उदाहरण आपला तुम्हाला शिकायला भेटतील. ठीक. क्लिअर. दुसरं उदाहरण खूप साधा मस्त उदाहरण आहे. तुम्ही देखत चला आपल्या सिरीजून एकदम बेस्ट उदाहरण चालते. तसं तुम्हाला पोली भरते नाही. सेम उदाहरण तुम्हाला आर्मी ज्युनियर सेपरेट आपल्या युट्यूब चॅनल आहे. तिन्ही बॅटरीज आपला सेपरेट कर दिले. कोर्सेस मध्ये आणून किंवा प्लेलिस्ट मध्ये आणून तर तुम्हाला तिन्ही कोर्सेस एकदम सेपरेट तेच उदाहरण बेस्ट. आज जसं तुम्हाला या भाषा शिकायला त्याच भाषा तुम्हाला त्या हिंदीनं उदाहरण एकदम बेस्ट शिकायला. ठीक आहे. आता पुढलं उदाहरण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग होईल. पुढलं उदाहरण दोन संख्यांचा मसावी दोन संख्यांचा मसावी 25 आहे. 25 आहे आणि लसावी 350 आहे. आणि लसावी किती आहे 350 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती.
ते का ते उदाहरण कसं पाकणार ना बा. आता लहान संख्या विचारली, मोठी नाही. लहान संख्या याला काय ट्रिक्स आहे ते लिखले. काय करून माहिती का, दोन संख्यांचा मसावी 25 आहे आणि लसावी 350 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती, त्याला एक 2 ट्रिक्स त्या लिखली. जर उदाहरण तुम्ही लहान संख्या काढणे राहिली, ठीक, तर काय करा ना, मसावी गुणिला लहान अवयव, तुम्ही सांगा मी काय भानगड आहे फक्त लिखेल, ठीक. आणि जर मोठी संख्या काढणे राहिली, मसावी गुणिला मोठा अवयव, आणि त्यास लहान अवयव मोठा अवयव. काही गोष्टी जाणून ठेवा या पॅटर्नला. लहान संख्या विचारी मसावी गुणिला लहान अवयव आणि मोठी संख्या विचारी मसावी गुणिला मोठा अवयव लिहा. ठीक आहे. आता उदाहरण काय आहे, दोन संख्यांचा लस 924 आहे आणि मसावी 12 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता कोणती संख्या काढणे, आपली मोठी. लक्षात द्या, हालाकी तुम्ही दोन्ही संख्या काढते राहणार, पण गमत काय आहे, जी विचारण विचारलं ती पहिले काढून म्हणतात दुसरे काढलं. या उदाहरणात शिकणं तुम्हाला फक्त काय अवयव पाडणं शिकणं, बाकी दुसरं काही शिकणार नाही. जर तुम्ही अवयव पाडणं शिकल्यात, तुम्ही उदाहरण आपोआप लागेल. ठीक आहे. आता लस घेतला तुम्हाला 924, मागेला काही 12. कधी ध्यान मिळवणार नाही, जी मोठी संख्या ती लहान संख्याने गुणल्यावर तर लसाई मोठी हो राहील, कधी मसाई मोठा राहील, पण मसाई शक्यतो लहान राहील. ठीक. आता 924 भागिले 12. आता 12 आणि 92 ला गुणाकारचा 100%, पण कोणा पाडाने पाठ राहतात, मग कसं लक्ष बनवणार ना. देखा 2 आणि 3, 9 2 11 आणि 4 15, म्हणजे 3 ला भाग जाईल. ठीक आहे. 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 8 आहे, बरोबर. ठीक आहे ना. आता 4 आणि 2, 8 आणि कितला कितला देखा. आता 9 आणि तुम्ही कसं 4.5 काही करू शकता नाही. ठीक आहे, बरोबर आहे का नाही. आता आपण जर याला भाग द्याल गोत शक्यतो, तर तो उलटा जाईल. आपण 3 ना भाग देतो पहिला. देखा आता लक्षात, म्हणजे कसोटीचा वापर कसा केला पाहिजे. 924 तुम्हाला भागल्या म्हणजे काढा, कोणा कोणा उलटा समान भागायचा. आता 12 आहे का नाही. आता 12 भाग देतो, नंतर 3 ना भाग देतो, 3 ना पण भाग जाईल तर काही विषय नाही. आता का 392 924 भागेला. ठीक आहे. आता आपण जर तुम्ही 3 चौक 12, 3 त्रिक 9, आता 24 नका नाही, 3 त्रिक 9, मग कितला त्रिक 24, 8 त्रिक 24. ठीक आहे. आता 38 भागेला काय होणार 4. आता तुम्हाला 4 ना पाडा पाठ नको तर तो काय विषय येणारच का. 9 चौक 36 पकडा, तुम्हाला 2 होणार, 9 2 18 येते. ठीक. आपण 2 नेहमी कितला, 4 नेहमी 2, 38 नेहमी कितला किती 38, 1 मध्ये 38, मग त्याला निम्मे संख्या आहे का नाही येणार. उदाहरण कन्फर्म करू द्या मला, संख्या जर चुकेल नाही तर 1 मिनिट. 924 आहे, बरोबर. ठीक, 924. हा, आता 12 7 84. ठीक. आता 90 मधून या 7 कितला होणार तुम्हाला, ते 8 आहे, 8 होणार. 12 7 84. आता भागाकार किती होणार 11. ठीक. मग ते अवयव कसा पडतील, 11 7 77. आता लहान अवयव कोणता तुम्हाला 7, मोठा अवयव कोणता तुम्हाला 11.
ठीक. आता आपल्याला कोणती संख्या विचारली आहे? मोठी संख्या विचारली. ठीक. आता मोठी संख्यानं काय आहे? मसाई गुणिला मोठा होय. मसाई किती तुला 12, मोठा होय काय 12 के 12 हा चले 12 ने 13, 132 मोठी संख्या जाईल. ठीक. आता लहान संख्या विषय एवढा आहे. लहान होय काय 7, मसाई 12, 12 7 84, लहान संख्या 84. असा प्रकारे आपला हा व्हिडिओ मधला तो भाग 4 आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप वेगळं उदाहरण शिकायला भेटणार. ठीक. येणार पुढला जे उदाहरण आहेत तर तुम्हाला पुढला सिरियलले येण्यापेक्षा बेस्ट उदाहरण तुम्ही द्यायला पाहिजे. ठीक. भेटत पुढल्या लेक्चरला. तोपर्यंत जय खानदेश. ठीक. आता काय आपण करते का? आता पहिली संख्या काय तुमची आली? मसाई तुम्हाला कितला 25 आणि लसा कितला आहे 350. आता काय करून माहिती का? ते का आता जो लसा विरास त्याला मसाई बाकी. ठीक. आता 350 भागिला पुन्हा 25. ठीक आहे. आता का आता 5 5 25 5 7 35 0 0. ठीक. आता 14 पंचे 7 संख्या काय म्हणे? आता ह्याचे उत्तर आहे की ना सामायिक अवयव पाळलं. काय पाळलं? सामायिक अवयव. ते आपण लिखी देतो. आय लोड करायच्या उत्तराचे सामायिक अवयव पाळणे. सामायिक अवयव पाळणे म्हणजे काय भानगड का तुम्ही सांगा. आता काय उत्तर 14 आहे. आता अवयव पाळणे म्हणजेच काय? आता आपला हातपाय तर संख्या नाही हातपाय राहतो. हातपाय म्हणजे काय? ती संख्या कोणता दोन संख्याने गुणा करीस नेले ते अवयव म्हटला. 14 ती 7 गुणिले 14. आता अवयवला 3 आला 2 झाले. आता आपल्या कोणती संख्या काढणे? लहान संख्या. आता लहान संख्या काढणे म्हणजे काय? मसाई गुणिला लहान अवयव. आता येईल मग हा 7 मोठा अवयव आहे आणि लहान अवयव आहे तुम्हाला 2. समजलं? ठीक. आता अवयव पाळणं म्हणजे काय? तिची संख्या राहते. ती संख्या कोणता 2-3 संख्यांचा गुणाकार तयार होत तिले अवयव पाळणं असं म्हटलं. आता लहान आता आपल्या काय कोणती लहान संख्या विचारायची? लहान संख्या काय? मसाई गुणिला लहान अवयव. आता मसाई 25 लहान अवयव काय तुम्हाला 2. लहान संख्या कोणती तुम्हाला ते 25. नंतर मोठी संख्या विचारली. मसाई कितला आहे 25. मग तुम्हाला मोठा काय 7. आता मसाई तुम्हाला 25 आहे. मोठा अवयव किती 7 आहे. 25 7 175. मोठी संख्या काय तुम्हाला 175. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण होती लिहायचं पण. ठीक आहे. आता पुढलं उदाहरण बिलकुल सेम अशा पद्धतीने सोडवणार. अवयव पाळा म्हणजे काय? तिची संख्या दिला उत्तर मानले. ती संख्या कोणत्या संख्या असणार गुणाकार किंवा ते कोणत्या संख्यांना वापर करून तिथले तयार होईल तिला म्हटलं जास अवयव पाळणे. काय मोठा विषय राहत नाही. उदाहरण खूप बेस्ट आहे. दोन संख्यांचा लसा 510 आहे आणि मसावी 34 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता काय करणार माहिती का? ते का आता जी मोठी संख्या राहते ती संख्याला लहान संख्येने भागात उत्तर आहे. आता लहान संख्या मोठी संख्या उत्तरी पण ते उत्तर वेगळे. ठीक आहे. बाजूला सैरास जी मोठी संख्याला सैसो मसायसो काही फरक नाही पडत. तर त्याला लहान संख्याने गुणिला भागीला. ते 510 भागीला 34.
ठीक आहे. आता 17 दुनी 34, 17 त्रिक 51, मग आता आला 30, 15 दुनी 30, आता संख्या काय होणी 15. आता इनाला अवय कसा राहतील, कितला त्रिक 15, 5 त्रिक 15, मग ते 5 त्रिक 15. ठीक आहे. आता मोठी संख्या 3 आहे का 5 आहे, 5 आहे, मोठा आहे 5 होणार. लहान संख्या लहान होईल 3 होणार. ठीक. आता आपल्याला कोणती संख्या विचारली, लहान संख्या. लहान संख्या जर काढली तर मसाई गुणा लहान अवयव, मसाई कितला तुम्हाला 34, लहान मसाई लहान अवयव कितला 3, 4 त्रिक 12, चला 1, 3 त्रिक 9 1 10. लहान संख्या किती तुम्ही आली 102. मोठी संख्या काय आहे, मसाई गुणा मोठा अवयव, मसाई कितला तुम्हाला 34, मोठा अवयव कितला आहे 5. 5 चौक 20, चला 2, 5 त्रिक 15 17, 117 तुम्हाला मोठी संख्या. काय मोठा विषय समजला ते का, अवयव पाडणं म्हणजे काय, आता 27 समजा, ते काय 27, 27 ला तार होते का 3 9 27. ठीक. आता 9 अवयव 2च राहते जवळपास तरी. हा आता 3 तारीख असं राहतात, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, पण पहिले काय होता तुम्हाला 9 राहणार. ते म्हणजे 2 अवयव आणा, कधी 2 अवयव लहान मोठा देखील आणा.